आम्ही शिक्षक बनलो होतो. शिक्षक बनणं आम्हाला आम्हाला त्यात पता झालं की शिक्षक बनणं एवढं मेहनती काम असतं आणि खूप असं इकडं हे करावं लागतं. मुलं असं इकडं तिकडं फिरतात, भूक लागते आणि कोणीच ऐकत पण नाही असं. आम्हाला तर आता असं वाटायला की शिक्षक खूप मेहनतीचं काम आहे शिक्षक बनणं. शिक्षक बनणं हे खूप मेहनतीचं काम आहे. लेकरं खूप त्रास देतात, आपलं बिलकुल पण ऐकत नाही. त्यांना शिकवणं पण खूप अवघड काम आहे. चला वेदांती, एक वाक्य कसं वाटलं आज? अनुभव कसा आला? तुमचं शिकवलेलं तुमच्या विद्यार्थ्यांना समजलं का आज? जसं आज तुम्हाला लक्षात आलं ना, इतकं वेळ शिकवूनही पण त्यांना येत नाहीये. का नाही समजत? लक्ष नव्हतं. व्हेरी गुड. चला पंतप्रधान बाई बनत. कसं वाटलं? शिक्षक म्हणून मला छान वाटलं. छान वाटलं. तिरुपती, मला शिक्षक बनवून खूप चांगलं वाटलं आणि मुलं म्हणाले सर तुम्ही खूप चांगलं शिकवतात, तुम्हीच आमच्या वर्गाला या असं म्हणाले. पण मी म्हणलं मी तर फक्त एका दिवसासाठी आहे. व्हेरी गुड. चला चला इकडे येणे उभा राहा. सांग पटकन. शिक्षक बनणे चांगलं आहे. ओके. पटकन. पायल. मुख्याध्यापिका, आजच्या स्वयंशासन दिवसाच्या मुख्याध्यापिका पायल मॅडम सांगणार आहे. कसं वाटलं ग सगळ्या शिक्षकांना जेव्हा आपण वर्गावर पाठवतो तेव्हा? छान वाटलं. मग सगळे शिक्षक ऐकत होते. शिक्षक म्हटल्यावर ऐकणारच आहे ना. चला अजून तुला म्हणजे सगळं बघावं लागलं. प्रत्येक वर्गावर शिक्षक सगळे गेलेत की नाही, कोणता वर्ग रिकामा आहे का, कोण्या वर्गात गोंधळ घालला जाते का, म्हणजे एक आमच्या दैनंदिन जीवनाचा अनुभव तुम्हाला आज एका दिवसात आला. मग एका दिवसाचं शिक्षक बनून कसं वाटलं सांगा? शिक्षण बनून छान वाटलं. हो का? आणि शिकवताना कसं वाटलं? तयारी करून म्हणजे अभ्यासाची तयारी करून शिकवायला चांगलं वाटेल की तयारी न करता डायरेक्ट वर्गावर गेलं तर शिकवायला चांगलं वाटेल? म्हणजे आज लक्षात आलं ना तुम्हाला की पूर्वतयारी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. ठीक आहे.